हॅलो, आज आपण पाहणार आहोत संडे स्पेशल मटन रस्सा अँड मटन फ्राय। तर सगळ्यात आधी मी एक पळी तेल घेतलं आहे, त्यात सगळे खडे मसाले टाकलेत। त्यानंतर एक कांदा बारीक चिरून परतून घेतला आहे आणि अर्धा टोमॅटो टाकून छान परतून त्यात मी मॅरिनेट केलेलं मटण टाकलेलं आहे। मॅरिनेट म्हणजे फक्त हळद मीठ लावून ठेवलं होतं। त्यानंतर मी त्याला 4 शिट्ट्या करून घेणार आहे। एकीकडे मी मसाला भाजायला घेतला आहे। तर कढईत तेल घेतले, त्यात हिरवं वाटण म्हणजे आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर। त्यानंतर हे काळं वाटण म्हणजेच खोबरं कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊन त्याची पेस्ट बनवली आहे। हे सगळं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी पावडर मसाले टाकलेत, मटन मसाला, घरगुती काळा मसाला आणि लाल तिखट। त्यानंतर एकीकडे मी कुकरला लावलेलं मटण चांगलं शिजलं आहे, सो थोडंसं मी आळणी रस्सा काढला आहे बाजूला आणि बाकीचं मी कुकरमध्ये पाणी ॲड करून उकळायला ठेवलं आहे। त्यानंतर इथे आपला मसाला पण छान परतून झाला आहे। यातला अर्धा मसाला मी ग्रेव्हीसाठी बाजूला काढणार आहे आणि हा मटन फ्रायसाठी मी कढईत मटण ॲड केलं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। सो एकाच मसाल्यात आपल्या दोन्ही भाज्या तयार होतात, म्हणजेच मटनची ग्रेव्ही पण आणि मटन फ्रायसुद्धा। सो आपला वेळ पण वाचतो। अशा प्रकारे तुम्ही ट्राय करून बघा। सो तयार आहे आपला मटन फ्राय। दुसऱ्या साईडला इथे चांगला उकळलेला आहे आळणी रस्सा, सो मी बाजूला काढलेलं वाटण त्यात टाकणार आहे। सो तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्यात टाकू शकता, म्हणजे तुम्हाला पातळ घट्ट जशी ग्रेव्ही हवेल तेवढा मसाला तुम्ही त्यात ॲड करा। आणि त्यानंतर मीठ टेस्ट करून पहा, जर मीठ कमी वाटत असेल तर वरून मीठ टाकू शकता। सो अशा प्रकारे एकाच मसाल्यात आपण दोन्ही एका वेळी करू शकतो आणि आपला वेळ